नमस्कार. आज आषाढी एकादशी. आज आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी अशी सुद्धा म्हणतात. अर्थात देव आजपासून निद्रा अवस्थेमध्ये जातात. ते 4 महिने हे विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि 4 महिन्यानंतर अर्थातच कार्तिक महिन्यातल्या एकादशीला ते जागे होतात. त्यालाच आपण प्रबोधिनी एकादशी असं म्हणतो. आणि हा 4 महिन्याचा जो चातुर्मास आहे त्या चातुर्मासामध्येच धर्म, जप, तप अशा प्रकारे देवाची आराधना केली जाते. आता आजची एकादशी ही फार मोठी एकादशी मानली गेलेली आहे. विशेष म्हणजे वर्षातून 24 एकादशी असतात, पण ज्यांना या 24 एकादशी करता येत नाहीत त्यांनी केवळ आषाढी आणि कार्तिकी एकादशी जरी केली तरी त्याचं पुण्य हे लाभत असतं. त्याच्यामुळं आजच्या एकादशीला खूप महत्त्व आहे. आता आषाढी एकादशी का करावी तर पौराणामध्ये एक कथा आहे. मांधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. त्या राजाच्या राज्यामध्ये भरपूर सफलता होती, भरपूर धनधान्य होतं आणि प्रजा सुखी होती. पण एकदा काय झालं की त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि हा एका वर्षापुरता दुष्काळ पडला नाही तर सतत 3 वर्ष त्याच्या राज्यामध्ये म्हणजेच मांधाताच्या राज्यामध्ये हा दुष्काळ पडला. आणि या दुष्काळामुळं जनता होरपळून निघाली. पाणी नाही, अन्न नाही, जमीन पिकत नव्हती कारण पाऊस नव्हता. त्यामुळं या दुष्काळाची चिंता या मांधाता राजाला लागली. राजाला प्रश्न पडला की आता प्रजा कशी चालवायची. प्रजेमधले लोक सुखी नाहीत, आनंदी नाहीत. त्यामुळं राजा हताश झाला. राजाला कुणीतरी सुचवलं की आपण जे आश्रमामध्ये ऋषी आहेत त्यांना जाऊन भेटू. आणि तो आश्रमामध्ये गेला, जंगलामध्ये गेला. त्या ऋषीची त्याने भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर ऋषीला विचारलं की असं 3 वर्ष झालं सातत्यानं माझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडतो आहे, याला काही पर्याय आहे का, याला काही उपाय आहे का. त्यावेळेस राजाला अंगिरा नावाचे एक ऋषी भेटले आणि ऋषीने सांगितलं की आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी देवशयनी एकादशी येते अर्थात आषाढी एकादशी, त्या एकादशीचं व्रत तू कर, तूही कर आणि प्रजेलाही करू दे. राजा परत वापस आला. आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर त्यानं प्रजेला सांगितलं की आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी जी आहे त्याचं व्रत आपण सगळी मिळून करू, त्याचा फरक आपल्या राज्यावर पडेल. आणि राजानं हे व्रत केलं. योगायोग म्हणा, देवाची कृपा म्हणा की त्या राज्यामध्ये पाऊस पडला, धनधान्य पिकली, पिकं आली आणि प्रजा सुखी झाली. आणि त्या दिवसापासूनच ही आषाढी एकादशीचं व्रत सगळेजण करतात. खरं म्हणजे उपवास करणे हे केवळ तिथी नसून किंवा देवासाठी करणे नसून ते आपल्या शरीरशुद्धीचा एक मार्ग आहे. आपलं शरीर शुद्ध व्हावं, आपलं मन शुद्ध व्हावं आणि आपली बौद्धिक सात्विकता वाढावी यासाठी हा उपवास केला जातो. त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.